रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे प्रथमच रायगड नगरीत आगमन झाले। पनवेलमधील पळसपे नाक्यावर शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचे ऐतिहासिक आणि जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी करत प्रचंड शक्ती प्रदर्शन केले। ढोल ताशांचा कडकडाट, गगनभेदी घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत पळसपे नाका परिसर पूर्णपणे भगवामय झाला होता। यावेळी शिवसैनिकांचा हा अभूतपूर्व उत्साह पाहून पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खास डॅशिंग स्टाईलमध्ये हवेत नॅपकिन फिरवत उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले। या भव्य स्वागताला आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना भरत गोगावले भावुक झाले। पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळणं ही माझी स्वप्नपूर्ती असून रायगडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी मी रक्ताचे पाणी करेन, असा शब्द त्यांनी रायगडच्या जनतेला दिला। आता आम्ही आज रात्री अलिबागला वस्तीला जातोय। उद्या पहिली मीटिंग आमची रायगडची होणार आहे आणि मग आम्ही सगळे आमचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांना विश्वासात घेऊन रायगडचं विजन आम्ही पालकमंत्री पहिल्यांदाच रायगडमध्ये आगमन होत आहे। शिवसैनिकांमध्ये जी अपेक्षा होती ती संपलेली आहे, प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। शिवसैनिकांचा उत्साह आहे तो संचारलेला आहे, काय आवाहन कराल? सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की ह्या आपल्या पालकमंत्रीपदासाठी सगळेच उत्सुक होते आणि ती उत्सुकता शिगेला पोचलेली होती, ती काल संपलेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काल डिक्लेरेशन केलं, मी त्यांचा आभारी आहे। पहिल्यांदा पालकमंत्री झालात, आज पहिला म्हणजे दुसरा दिवस आहे। पहिला असं कोणतं काम जे करायला पाहिजे पालकमंत्री झाल्यावर आवडेल? जिथे आपण उभे आहोत तो रस्ता पहिला व्यवस्थित करणं, कारण मुंबईचे चाकरमाने आता गणपतीला येणार आहेत, ते आमचं विजन पहिलं असेल। जे काय खड्डे पडले, तुम्ही जे काय रोज दाखवताय ते पहिलं समाप्त करणं। ऐका ना शेठ, यापूर्वी शिवसेनेचेच पालकमंत्री होते, उदय सामंत होते। कसा फरक आता स्वतः हक्काच्या रायगड जिल्ह्याचाच पालकमंत्री आणि मंत्रीपद मिळालेलं आहे, आमदार देखील मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे आहेत, काय सांगाल? मी आमचे जे माझे सहकारी मित्र आमदार आहेत, भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे शिवसेनेचे असतील, आणि आम्ही जे महायुतीतले सगळेच जण, मी सगळ्यांचे आभार मानतो की या सगळ्यांनी भरत शेठला पालकमंत्रीपद मिळावं म्हणून जो काय प्रयत्न केला त्याला यश आलेलं आहे। त्यांच्यासहित माझे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांचे आभार मानतो। मी खास करून आमचे आईवडील ज्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, माझी पत्नी असेल, माझा मुलगा असेल, मुली असतील, माझ्या भाऊ बहीण, नातेवाईक आणि माझे खास करून मतदार बांधव की ज्यांच्यामुळे मी आमदार झालो, आमदारामुळे मंत्री झालो आणि मंत्र्यांमुळे आज पालकमंत्री होतोय, त्यामुळे या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो। येणाऱ्या निवडणुका आहेत किंवा पालकमंत्री पदाचा नेहमीच उपयोग होत असतो, कशा पद्धतीचा येणाऱ्या निवडणुकीत उपयोग होईल? चांगल्या गोष्टीसाठी पालकमंत्र्याचा उपयोग केला जाईल आणि आम्ही 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे जिल्हा परिषद सभापती, पंचायत समितीचे सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे आणि रायगडचा विकास आम्ही हातात हात घालून करू। शेठ, खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ही रस्सीखेच सुरू होती, अखेर शिवसेनेला कुठेतरी न्याय मिळाला। धन्यवाद, चला।